काल नांदेड शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या बाबतीत बोलताना 12 फेब्रुवारी 2024 ला नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्याला दुसऱ्यांदा स्वातंत्र्य मिळालं असं वक्तव्य त्यांनी केलं होतं। त्या वक्तव्यावर अशोक चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत उत्तर देताना म्हणाले, ज्यांना काही राजकारणाची उंची नाही, स्वतः प्रदेश पातळीवरील नेते समजतात, त्यांनी अशा प्रकारची वक्तव्य करणे हे त्यांना न शोभणारी बाब आहे। मी सुद्धा एकेकाळी राज्याच्या प्रदेश अध्यक्ष होतो। मी आमची वैचारिक उंची कधीही खाली जाऊ न देता वैचारिक पातळी सांभाळली। त्यांनी हे वक्तव्य व्यक्तिगत द्वेषातून केले आहे। त्यांनी काल केलेले वक्तव्य हे स्वातंत्र्य लढ्यातील बलिदानाचा हा अपमान आहे असेही त्यांनी सांगितले। राज्य बैठक झाली, त्या बैठकीमध्ये जे अनेक नेते आले सर्वांनीच मुद्द्यावरती टीका केली। ही अतिशय आश्चर्याची गोष्ट आहे। काही राजकारणाची उंची नाही आणि जे स्वतःला प्रदेश पातळीवरचे नेते समजतात त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणं ही त्यांना न शोभणारी बाब आहे। मी सुद्धा राज्याचा एकेकाळी प्रदेशचा अध्यक्ष होतो, पण आम्ही कधीही आमची उंची वैचारिक उंची ही खाली न जाऊ देता वैचारिक पातळीवर आमची भूमिका आम्ही घेतलेली आहे। त्यांची वक्तव्य हे व्यक्तिगत द्वेषातून केलेली अशी वक्तव्य आहेत आणि ज्याला म्हणू आपण चीप पॉप्युलॅरिटी ती मिळवण्याकरता असा प्रयत्न केलेला आहे। ही संघटनात्मक बैठक होती, निवडणुकीच्या दृष्टिकोनातून त्या तयारीची बैठक होती की केवळ अशोक चव्हाणापुरती बैठक मर्यादित होती का, असा खरा प्रश्न निर्माण होतो। आणि मला वाटतं की